अ, खरं तर राष्ट्रीय समाज पक्षाने मला उमेदवारीची संधी दिली आणि आज मी फॉर्म भरलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण ज्या वेळेसपासून नाव घोषित झालं आहे त्यावेळेसपासून आहे. सर्वच समाजाचा पाठिंबा फोन हे येत आहेत आणि सगळेजण अशा प्रकारचं एक उच्च शिक्षित आणि दूरदृष्टीचा आत्तापर्यंत विद्यापीठ लेवलला शैक्षणिक काम केलेला अशा प्रकारचा उमेदवार एक रासपच्या माध्यमातून या माळशिरस तालुक्याला मिळतो आहे याचा मनस्वी सगळ्यांनाच आनंद आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मलासुद्धा अपेक्षा आता वाटायला लागलेल्या आहेत आणि खरंच एक वेगळं काहीतरी क्रांती घडेल असं मला वाटते. माळशिरस तालुक्यातून तुम्ही आज 254 विधानसभा मतदारसंघासाठी जो अर्ज भरलेला आहे, मग हा नामनिर्देशनपत्र दाखल करताना माळशिरस तालुक्यासाठी तुमचं विकासाचं विजन काय असेल? माळशिरस तालुक्यासाठी विकासाचं विजन म्हटलं तर खरं तर आपण हे विचारायला सुद्धा नको, कारण का आपल्या या तालुक्याला खूप वर्षापासून एका वेगळ्या प्रस्थापितांचं आणि एका हे होतं. परंतु आज जर आपण पाहिलं तर इतक्या वर्षानंतर सुद्धा आपल्या या माळशिरस तालुक्यामध्ये या विकासाचा वणवा दिसतोय आणि म्हणून हा वणवा कुठंतरी बाजूला सारायचं खरं तर काम करायचं माझ्या डोक्यामध्ये आहे. पहिली गोष्ट जर असेल तर या आपल्या ज्या तालुक्यामधली जी काही बेरोजगार मंडळी आहे त्यांच्या हाताला काम कसं मिळेल हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरी गोष्ट शेतकरी आपल्या इकडं आहे आणि म्हणून जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून कशाप्रकारे आपल्याला काम करता येईल. तिसरी एक गोष्ट आपल्याला सांगता येईल की MIDCच्या माध्यमातून कशाप्रकारे लोकांना रोजगार उपलब्ध होईल. शेजारच्या आपल्या तालुक्यामध्ये लोक आपली जी काही तरुण मंडळी आहेत तिथं कामासाठी जात आहेत, रोजगारासाठी जात आहेत आणि रोजगारासाठी गेल्यानंतर खरं तर इथं एवढं सगळं असताना आपण का करू नये. दुसरी एक महत्त्वाची हे आहे की विकास म्हणजे काय, तर आपल्याकडं शैक्षणिकदृष्ट्या आतापर्यंत फक्त संस्था झाल्या, परंतु जे काही जे प्रोफेशनल व्यावसायिक जे शिक्षण आहेत ते शिक्षण नाही. एवढं मोठं आत्तापर्यंत जे काही हे झालेलं आहे त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेज वगैरे अशा प्रकारचं काही नाही. आणि म्हणून शैक्षणिकदृष्ट्या जर मी पाहिलं तर मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून मला खरं तर इथं या तालुक्यामध्ये आपल्या या जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची सोय करावीशी वाटते. आपल्याकडे डॉक्टर निर्माण झाले पाहिजेत, इंजिनियर निर्माण झाले पाहिजेत आणि त्याचबरोबर सगळ्यांचा विकास करणारं कौशल्य धिष्ठित अशा प्रकारचं जे काही काम आहे ते काम झालं पाहिजे अशा प्रकारचं माझं मनोमन विकास. राष्ट्रीय समाज पक्षाचे माळशिरस तालुक्यातले कार्यकर्ते यांनी पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, तर त्या संदर्भात खरं तर ज्यावेळेसपासून उमेदवारीची घोषणा झाली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हाध्यक्ष रणजित सूळ जे आहेत त्यांनी अतिशय सकारात्मक अशा प्रकारची भूमिका घेतली आणि सगळ्याच ह्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे तालुक्यामध्ये त्यांनी सगळी यंत्रणा लावली. त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या आमच्या संघटना आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातंग समाजाच्या ज्या काही संघटना आहेत किंवा वेगवेगळ्या आमच्या अनुसूचित जातीतल्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून हा मला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळायला लागला आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं तो मी पाऊल टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी SC मध्ये घुसखोरी करणाऱ्यांना एक उमेदवारी दिली. त्याचबरोबर मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्येलाही उमेदवारी दिली होती, परंतु आज ती जी उमेदवारी पक्षानेच नाकारली आहे. तसं पत्रही सोशल मीडियावरती व्हायरल होते, त्याबद्दल काय सांगा? खरं तर पुरोगामी म्हणणारे पक्ष आणि नेहमीच पुरोगामित्वाचा शाहू फुले आंबेडकरांचा नाव घेऊन हे जे पक्ष आत्तापर्यंत राजकारणात आले, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा प्रकारचं हे केलं, त्यांना कसल्याही प्रकारचं जे काही सामाजिक घसरण आहे किंवा जे काही समाजामध्ये जे काही दलित, उपेक्षित, वंचित जे काही आहेत अशा प्रकारच्या लोकांना न्याय देण्याचं जे काय काम आहे ते काम मात्र त्यांच्या ह्याने करत नाहीत. आणि म्हणूनच या पक्षानं तुम्ही जे म्हणताय त्या पक्षाने अशा प्रकारचं हे केलेलं आहे आणि खरोखरच ती बाब निषेधार्ह आहे की अशा प्रकारे दिलेली जी उमेदवारी आहे ती उमेदवारी परत घेणं खऱ्या अर्थानं निषेधार्ह आहे. जातीमध्ये अतिक्रमण होत चाललंय. हो. 59 जातीमध्ये SC प्रवर्ग असताना देखील काही जातींमधून अतिक्रमण केलं जातं, त्या संदर्भात तुमचं काय सांगा? खरं तर ही जी घुसखोरी आहे आणि दुसऱ्याच्या ताटातलं ओरबडून खाण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती आता सध्या बळावलेली आहे
आणि म्हणून ह्या वृत्तीला कुठंतरी ठेचावं, सगळ्याच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून, 59 जातीच्या माध्यमातून हे ठेचावं आणि त्याचबरोबर जे बहुजन आहेत, ज्यांना न्यायाची चाड आहे, अशा प्रकारच्या माणसांनी सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि एकत्रित येऊन, कारण का हे म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ चुकवतो आहे आणि म्हणून सगळ्यांनीच अशा प्रकारचं हे इथं पाऊल उचललं पाहिजे, तरच हे सगळं थांबण्याचं हे होईल. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.